अमेरिका आणि मध्य पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवरती सीज फायर तुटल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवरती मोठा दबाव निर्माण झालाय आणि अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळं ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाची भूमिका लक्षात घेतली तर हा निर्णय पूर्णपणे रणनीतिक मानला जातो। सीज फायर तुटल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी म्हणजेच ग्लोबल सप्लाय चेन ही अस्थिर होते, विशेषतः तेल, धातू आणि तंत्रज्ञान उत्पादनांमध्ये अनिश्चितता वाढते। अशा वेळी अमेरिकेने परदेशी वस्तूंवरती अधिक कर लावल्यास देशांतर्गत उद्योगांना हे संरक्षण मिळतं, पण त्याच वेळी जागतिक व्यापारावरती याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसतं। चीन, युरोपियन युनियन आणि इतर व्यापार भागीदारांसोबतचे संबंध हे ताणले जाऊ शकतात, त्यामुळे व्यापार युद्धाची म्हणजेच ट्रेड वॉरची शक्यता पुन्हा वाढते। परिणामी डॉलर हा मजबूत होण्याची शक्यता असली तरी जागतिक बाजारपेठेत ही अस्थिरता निर्माण होऊन गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळतात। या टॅरिफमुळे आता महागाई आणि इन्व्हेस्टमेंटच्या प्रॉस्पेक्टिव्हनं काय काय परिणाम होऊ शकतात याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी। या टॅरिफ वाढीचा थेट परिणाम कमोडिटी मार्केटवरती दिसतो, विशेषतः सोनं आणि कच्चं तेल यावर जागतिक तणाव वाढल्यामुळे आणि व्यापारातील अडथळ्यांमुळे गुंतवणूकदार सोनं हा सुरक्षित पर्याय म्हणून निवडतात, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असते। दुसरीकडे भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवरती याचा दुहेरी परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला भेटतं। एकीकडे आयात महाग होते आणि दुसरीकडे शेअर बाजारात अस्थिरता वाढते। आयटी, ऑटोमोबाईल आणि निर्यात आधारित क्षेत्रांवरती टॅरिफचा दबाव जास्त येऊ शकतो। ट्रम्प यांच्या धोरणामुळे आपत्कालिक संरक्षण मिळालं तरी दीर्घकालीन पातळीवरती जागतिक आर्थिक संतुलन ढासळण्याचा धोका हा निर्माण झालाय। त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि धोरणकर्त्यांनी या बदलाकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं हे गरजेचं आहे। याशिवाय अमेरिकेनं टॅरिफ वाढवल्यास जागतिक उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता ही दाट असते, कारण अनेक उद्योग परदेशी कच्च्या मालावरती हे अवलंबून असतात। या वाढलेल्या खर्चाचा परिणाम हा थेट ग्राहकांवरती होतो, ज्यामुळे महागाई म्हणजेच इन्फ्लेशन वाढू शकतं। अमेरिकेत महागाई वाढल्यास फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतं, ज्यामुळे कर्ज घेणं महाग होतं आणि आर्थिक वाढ ही मंद होऊ शकते। याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतासारख्या देशांवरती देखील होतो, कारण विदेशी गुंतवणूक म्हणजेच FII हे कमी होऊ शकते आणि रुपयावरती याचा दबाव वाढू शकतो। त्यामुळे भारतीय बाजारात अस्थिरता वाढून आणि गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा घबराट निर्माण होण्याची शक्यता ही वाढली आहे। राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय देशांतर्गत मतदारांना आकर्षित करण्यासाठी देखील असू शकतो, कारण अमेरिकेनं उद्योग आणि कामगारांना संरक्षण देण्याच्या नावाखाली टॅरिफ वाढवणं हे त्यांच्या निवडणुकीत धोरणाचा एक भाग असू शकतो। यामुळे जागतिक पातळीवरती अमेरिकेची प्रतिमा काही प्रमाणात आक्रमक आणि संरक्षणवादी म्हणून तयार होते। युरोप, चीन आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्थांकडून प्रत्युत्तरात्मक टॅरिफ लागू केल्यास परिस्थिती अधिकच चिघळू शकते आणि जागतिक व्यापारावरती याचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। भविष्यातील दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सीज फायर तुटल्यानंतर वाढलेलं टॅरिफ आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता ही दीर्घकाळ टिकू शकते। गुंतवणूकदारांनी अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीकडे जसं की सोनं, सरकारी बॉन्ड्स ही वगळण्याची शक्यता अधिक असते। त्याचवेळी भारतानं आपल्या आयात निर्यात धोरणात बदल करून स्वावलंबन वाढवण्यावरती भर देणं गरजेचं आहे। मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांना गती देऊन देशांतर्गत उत्पादन वाढवलं तर अशा जागतिक धक्क्यांचा परिणाम काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो। एकंदरीत ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीचा निर्णय हा केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नसून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला प्रभावी करणारा ठरू शकतो। मित्रांनो, ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीमुळे भारताच्या शेअर मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो, भारताच्या कमोडिटी मार्केटवरती म्हणजेच गोल्ड, क्रूड ऑइलवरती याचा काय परिणाम होऊ शकतो, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा आणि टॉक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।